समृद्धी महामार्ग, वेग, विकास आणि सुविधा, परंतु त्यासोबत वारंवार घडणारे अपघातही. आणखी एक भीषण अपघात आणि एका चालकाचा दुर्दैवी मृत्यू. नेमकं काय घडलंय? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा अपघाताची घटना समोर आली आहे. नागपूर कॉरिडॉर चॅनल क्रमांक 123 इथे एका मालवाहू वाहनाचा भीषण अपघात झालाय. मिळालेल्या माहितीनुसार MH15 JC 5922 क्रमांकाची टाटा इंद्रा गाडी महामार्गावरून प्रवास करीत होती. त्याचवेळी चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि समोर चालत असलेल्या वाहनाला जोरदार धडक बसली. या धडकेची तीव्रता इतकी जबरदस्त होती की वाहनाचं मोठं नुकसान झालं आणि चालक गंभीर जखमी झाला. स्थानिकांनी तात्काळ मदत केली, परंतु डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आलाय. मृत व्यक्तीची ओळख ही 50 वर्षीय राहणार नाशिक रघुनाथ प्रभाकर पताडे. डायल 112 वर माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तळेगाव दशासर पोलिसांनी पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी ग्रामीण रुग्णालय धामणगाव येथे पाठवण्यात आलाय. अपघाताचं नेमकं कारण अजून स्पष्ट नाही, परंतु अतिवेग, निष्काळजीपणा आणि अचानक ब्रेक यामुळे अपघात झाला असण्याची शक्यता आहे. सध्या पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. समृद्धी महामार्गावरचे अपघात पुन्हा एकदा चिंतेचा विषय ठरत आहे. वेग हा प्रगतीसाठी असतो, परंतु तोच वेग जीवघेणा ठरू शकतो. वाहन चालविताना नियम पाळा, सुरक्षित अंतर ठेवा आणि सतर्क राहा.